गोलंदाजीचा हा खेळाडू आहे. साहिल वांगणकर गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत. वेगवान जलदगती मारा करण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. 42 धावांची अजून गरज आहे. फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 चा तुम्ही सगळेजण आनंद घेतात. सन्माननीय भाईजी नरेश साहेब, सन्माननीय शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेमधून, त्यांच्या कुशल नियोजनामधून हा क्रिकेटचा रणसंग्राम सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मिडबाव गावासाठी ही क्रिकेटची स्पर्धा नाही, तर हा क्रिकेटचा महोत्सव आहे. आणि हा महोत्सव म्हणूनच सातत्याने 5 दिवस या सगळ्या गोष्टींचा आनंद घेताना आपल्याला मिडबाव वासीय पाहायला मिळणार आहेत, सिंधुदुर्ग वासीय पाहायला मिळणार आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत, देशापर्यंत ही स्पर्धा पोहोचताना पाहायला मिळणार आहे. 12 मध्ये 42 ची गरज आहे. चेंडू हवे तर चुकीचा फटका खेळ येतो आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज साहिल वांगणकरच्या गोदीमध्ये आले आहे झेल, आली आहे विकेट. पहिल्या विकेटचं पतन. विकास कदम मिस्टर 360 बॅक टू दी पॅव्हिलियन. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर इथे केला. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीम गंगेश्वर क्रीडा मंडळ तळेरीने प्रदीप रासम इम्पॅक्ट खेळाडू आहे. त्याचा इम्पॅक्ट किती पडेल या मॅच वरती ते पाहावं लागेल. इम्पॅक्टचा इम्पॅक्ट काय होईल. त्याची क्षमता जरूर आहे, मात्र समोरून काय गोलंदाजी होते, कडवट मारेत स्विंगिंग गोलंदाजी होते. वेगापेक्षा अचूकतेकडे जास्त लक्ष दिले गोवन क्रिकेटच्या गोलंदाजांनी. पेननेम स्ट्रायकर पेनने क्रिकेट टीमचे जे गोलंदाज आहेत, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून चालली आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये सर्वोच्च धावसंख्या फलकावरती लागली. 80 धावांची टोटल. कालच्या रजनीचा आणि आजच्या रजनीचा विचार केला तरी सर्वोच्च धावसंख्या आहे या विकेटवरती. प्रदीप रासम दाखल झालेत. हरकुळ कणकवली परिसरातला हा खेळाडू आहे. स्ट्रायकिंग येईल तयार प्रदीप रासम. नॉन स्ट्रायकिंग येईल आपण चंद्रू पादव. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. समोर उजव्या हाताचा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय साहिल वांगणकर. लेग स्टिक वरती बॉल. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर 1 धाव पळून देखील पूर्ण केली आहे. 2 धावांची टोटल वाढेल आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते. 41 धावा फलकावरती आहेत. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये विकास कदम लवकर बाद झालेत आणि त्यानंतर मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलाय. मोठा फटका खेळावाच लागेल, पर्यायच नाहीये. 40 धावांची अजून गरज आहे. साहिल तयार. यावेळेला बॉलने चुकवलंय बॅटला. चंद्रूला हुलकावणी दिली आहे, बीट केलंय आणि स्विंग अँड मिस. चेंडू प्रेक्षकाच्या दिशेने गेलाय. चंद्रू जाधवचा संघर्ष चाललाय, लढतोय मात्र नक्की, पण त्याला यश येत नाही. 2 मोठे फटके जरूर ठोकलेत, मात्र तरी देखील विचार केला तर थोडीशी संत फलंदाजी. हा त्याचा स्वाभाविक खेळ नाहीये. आक्रमकता हे त्याचं बलस्थान आहे आणि यावेळेला तेच बलस्थान वापरावं लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न इथे दाखवलाय. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे डीप कव्हर पॉइंटला. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गक्रम करतोय, मात्र प्रचंड वेगात चेंडूवरती नियंत्रण देखील मिळवलंय. 2 धावांची लहर पाहायला मिळते. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल. 43 अजून 38 धावांची गरज. 9 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण. या पुढचा सामना लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अवधूत स्पोर्ट कणकवली. गोलंदाज तयार. फुल टॉस बॅट वरती घेतलाय. फुल टॉस पे बने है बॉस. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार.
8 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आहे. साईल तयार चंद्रूसाठी. यावेळेला चेंडू हवेत. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत का तर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ नाहीये. झेल तुझा आहे की माझा याच्यामध्ये झेल जमिनीवरती दान झालाय. विकेट येण्यापेक्षा 1 धाव वाढली आहे त्यामुळे चंद्रूला मिळालंय जवळपास 3रं जीवनदान. 1 ने धावसंख्या पुढे जाते. 48 धावांची टोटल आहे. 33 धावा अजून बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण आहे. प्रदीप रासम स्ट्रायकिंग इनला तयार झालेत. चंद्रू जाधव नॉन स्ट्रायकिंग इनला आहेत. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघताय गोलंदाज साईल वांगणकर यांना अपील तर केलंय. धाव घेण्यासाठी सवळे नाही आहेत कारण चंद्रू जाधव यांना स्ट्राईक घ्यायचे. शेवटचं षटक बाकी आहे. 33 धावा विजयासाठी अजून बनवायचे आहेत. डॉट बॉलने षटकाचा काही संपलाय. 5व्या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे क्रिकेट टीमने. गांगेश्वर तळे क्रिकेट टीम थोडीशी बॅकफूट वरती आहे. 6 मध्ये बनवायचे आहेत 33. या पुढचा सामना लगेचच होणार आहे. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये या सामन्यामधला जो विजेता संघ असेल त्यांची ग्रंथिका लगेच जुळणार आहे. चला रश्मी 11 मिडबाव क्रिकेट टीम आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या. संगनायक नाणेफेकीसाठी शेवटचं षटक अप्पाली कनकुटकरच्या हातामध्ये. चेंडू सुपूर्द केलाय. 6 चेंडू मध्ये बनवायच्या 33 धावा. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल आपण पाहिलाय तर चंद्रू जाधव यांनी आपली जागा सोडली होती. ऑफस्टिकच्या बाहेर गेले आणि त्यामुळे वाईड लाईन थोडीशी वाढली आणि त्याच नियमाचा वापर करत हा डॉट बॉल टिंब चेंडू पंचांनी घोषित केलाय. डॉट बॉलने आपण जर पाहिलं तर समीकरण बदलले. येणारे चेंडू 5 बनवायचे आहेत 33. बैठक शॉट खेळायचा आहे. अपील तर केलंय मात्र बॅटला बॉल स्पर्श झालाय असं पंचांनी सिग्नल दाखवलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 डॉट बॉल घेतलेत. प्रेशर वाढलंय. सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. औपचारिकता बाकी राहिली आहे. 4 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 33 धावांची गरज. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या अंतिम दिवशी म्हणजे 15 तारीखला आपले सगळ्यांचे लाडके लोकनेते खासदार साहेब मान्य श्री नारायणजी राणे साहेबांचं आगमन होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सगळ्यांचे लाडके नेते, लोकनेते, त्याच पद्धतीने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री, मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री माननीय नामदार नितेशजी राणे साहेबांचं आगमन देखील 15 तारीखला होणार आहे. आणि त्यांच्याच सोबत प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक ह्या देखील येत आहेत. 15 तारीखला अंतिम मेगा फायनलच्या दिवशी प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित व्हा. आणि त्याच पद्धतीने 13 किंवा 14 तारीखला आपले सगळ्यांचे लाडके कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब देखील या स्पर्धेसाठी भेट देणार आहेत. 13 किंवा 14 तारीखला डॉट बॉल घेतलाय. गणेश कोलते मैदानामध्ये दाखल झालेत. पुढे जात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धाव अजिबात निघणार नाहीये. औपचारिकता बाकी आहे. सामन्याचे चित्र स्पष्ट झालंय. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे पेरनेम स्ट्रायकर्स पेडनेम क्रिकेट टीम. गणेश कोलते यांच्या बॅटमधून हा फटका निघालाय. मात्र हा सामना जवळपास संपलाय. सामना जिंकलाय. गोवा पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे क्रिकेट टीमने पराभूत केलंय गांगेश्वर तळेरे क्रिकेट टीमला. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमचा प्रवास इथे संपलाय. या स्पर्धेमधला या पुढचा सामना लगेचच तुमच्या भेटीसाठी येतोय. रश्मी 11 मिडबाव आणि त्यांच्या विरोधामध्ये पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे क्रिकेट टीम. चला दोन्ही संगणक नाणेफेकीसाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल होईल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक सर प्रदीप देऊलकर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतो. धन्यवाद.
हॅलो. यानंतर सामना रश्मी 11 मिडबा विरुद्ध पेरनम स्ट्रायकर पेडणे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री मंगेश पारकर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. रश्मी 11 मिडबा विरुद्ध पेरनम स्ट्रायकर पेडणे. दोन्ही संघांच्या संघनायक